नमस्कार. मी सत्यवान खंदारे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंद्रमौळी गणेश मंदिर मोहोळ. सर्वप्रथम सर्व भारतीयांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या थोरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व थोरवीरांना नतमस्तक होण्याचा आजचा हा दिवस, त्या सर्वांची आठवण करण्याचा आजचा हा दिवस. आपल्या भारत देशामध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला आपला भारत देश आहे. अनेक जाती धर्माचे लोक, विविध भाषा बोलणारे लोक गुण्यागोविंदाने आपल्या भारतामध्ये राहतात. आपल्या भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि या 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण 22 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. जरी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असलो, आपली राज्यभाषा मराठी असली, तरी आपण इतर राज्यांच्या विविध भाषा ज्या बोलल्या जातात त्यांचीही थोडीफार आपल्याला ओळख व्हावी, या उद्देशानं मी माझ्या गणेश मंदिर शाळेमध्ये इयत्ता 3रीच्या वर्गासाठी विविध भाषेतून भाषण कसं करावं यासाठी विद्यार्थ्यांना भाषण दिलं. आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड, उर्दू, ओडिया, पंजाबी, राजस्थानी अशा अनेक प्रकारच्या भाषातून अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी भाषण केलेलं आहे. आणि खरं पाहता हे वैविध्य, हे भाषणातील वैविध्य असेल, पेहरावातील वैविध्य असेल किंवा खानपानातील वैविध्य असेल, हा भारताला लाभलेला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आणि ही विविधतेतील एकता आपण सर्वजण जपूया. आणि सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईशा सूर्यकांत अदलिंगे. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. मी गुजराती भाषेतून भाषण करत आहे. બધા ભારતીયો મારા શુભકામનાઓ. अपनो देश भारत 15 ऑगस्ट 1947 ના રોજ સ્વતંત્ર થયો. अस्वतंत्रता प्राप्त કરવા માટે ઘણા પોતાના જીવ આપ્યા. તેથી આપણે अस्वतंत्रताના મૂલ્યને વેલગી રહેવું. ભારત પાસે એક મહાન સંસ્કાર વારસો છે. તેથી જ આને भारतीय होने खूप गरावा छे. जय हिंद, जय भारत. नमस्कार. मी शिवम सत्यवान खंदारे इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. मी स्वातंत्र्य दिनाचे नेपाळी भाषेतून भाषण करत आहे. सभे भारतीयहरूलाई मेरो शुभकामना. हमरो देश भारत 15 ऑगस्ट 1947 માં સ્વતંત્ર બન્યો. ये स्वतंत्रता को भारतीयहरूले अपनो जीवन अर्पण करे. त्यासिले म स्वतंत्रता को मूल्य कदर करनु पर्च. भारत को एक महान सांस्कृतिक संपदा छ. त्यासिले म भारतीय हुनुमा गर्व करचू. जय हिंद, जय भारत. मी स्वरासाठी इयत्ता 3री. सर्व भारतीयांना माझा नमस्कार. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक भारतीयांनी प्राण दिले. त्यामुळे या स्वातंत्र्याचे मूळ आपण जपले पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. आपला भारत देश हा सर्व गोष्टींनी समृद्ध आणि संपन्न आहे. भारताला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. म्हणूनच भारतीय असलेला मनामनावर स्वाभिमान वाटतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिफा सलीम शेख. मी इयत्ता 3रीची विद्यार्थी. मी तुम्हाला उर्दू मधून भाषण करून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. तमाम हिंदुस्तानियों को मेरा सलाम. हमारा मुल्क हिंदुस्तान 15 अगस्त 1947 को आज़ाद हुआ. आज़ादी के हुसूल के लिए हमें बाद से हिंदुस्तानियों ने अपनी जानें दी है. इसलिए हमें आज़ादी की कदर करनी चाहिए. हिंदुस्तान का एक अजीम सकाफती वारिस है. मेरा हिंदुस्तान होना पर बात से फक्र है. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजश्री मराठी. मी इयत्ता 3री शिकत आहे. आज मी तुम्हाला कोकणी भाषेतून भाषण करत आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सगळ्या भारतीयांना माझी आमचे भारत 15 ऑगस्ट 1947
दिसा स्वतंत्र झालो स्वातंत्र्य मिळवपा खातीर दायित्या भारतीयांनी आपलं जी दिलं ते कोणाच्या जन्माची मोड आम्ही पोचपाक जाय भारतांत वड सांस्कृतिक दाय आसा देखूनच महाका भारतीय झाल्यात खोलायन अभिमान आसा. जय हिंद जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उमेरा अमित शेख आहे. मी इयत्ता तिसरीची विद्यार्थी. हमारा देश भारत 15 अगस्त 1947 को स्वतंत्र हुआ. इस स्वतंत्रता प्राप्त के लिए अनेक भारतीयों ने अपने प्राणों की आहुति दी. इसलिए हमें भारतीय होने पर विरासत है. इसलिए हमें सांस्कृतिक विरासत है. हमें इस होने पर गहरा गर्व है. जय हिंद जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव हृदया राष्ट्रीय कोलगे. मी इयत्ता तिसरी शिकत आहे. आज मी तुम्हाला तेलुगू भाषेतून भाषण म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. भारतीय యులందరికీ నా శుభాకాంక్షలు. మన దేశం భారతదేశం 1947 ఆగస్టు 15న స్వతంత్రం పొందింది. ఈ స్వేచ్ఛను సాధించడానికి చాలా మంది భారతీయ యులు తమ ప్రాణాలను అర్పించారు. కాబట్టి స్వేచ్ఛ విలువను మానవ గౌరవించాలి. భారతదేశానికి గొప్ప సాంస్కృతిక వారసత్వం ఉంది. అందుకే నేను భారతీయ యుధిని అయినందుకు చాలా గర్వపడుతున్నాను. జై హింద్ జై భారత్. Hello my dear friend, good morning all. My name is Shruti Kumar Shinde. My school name is JPP Chandra School Mohora. I am standard is 3rd standard. Our country India became independent on 15 August 1947. Many nations have there achieved this freedom. Therefore we should cherish the value of this freedom. India has a great cultural heritage that why I Jai. नमस्कार. माझे नाव सिया संदीप बाबर. मी तिसरीमध्ये शिकत आहे. मी संस्कृतमधून भाषण करत आहे. सर्वे भारतीय मम अभिवादनम. अस्माक भारत देश 1947 तमस वर्षस्य ऑगस्ट मासस्य 15 दिनांके स्वतंत्र अभवन्. एतत् स्वतंत्रताया प्रार्थर्थ भारतीय स्वप्राणान् दत्तवन्तः. अस्माभिः अस्य स्वतंत्रस्य मूल्य कौशल्यं भारतस्य महती सांस्कृतिक विरासता वर्तते. भारतीयत्वेन अतीव गर्वित अस्मि. जय हिंद जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गर्गे. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी कन्नडमधून भाषण करून सांगणार. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र होते. एला भारतीयांगे नत्र ಶುಭಾಶಯಗಳು. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶವು 15 ಆಗಸ್ಟ್ 1947 ರಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾಯಿತು. ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಅನೇಕ ಭಾರತೀಯರಿಗೆ ತಮ್ಮ ಪಾವನಾರೆ ಅಪ್ಪಿದರು. ಅದರಿಂದ ನಾವು ಈ ಮೌಲ್ಯವನ್ನು पाळसाಬೇಕು. भारत श्रेष्ठ संस्कृती परिपूर्ण होईल. जय हिंद जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अति अंकुश देंगे. मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. मी आज तुम्हाला भोजपुरी भाषेतून भाषण करून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या. समर्थ भारतीयों को हमारा प्रणाम. हमने को देश भारत 15 अगस्त 1947 को आज़ाद हो गई. यह आज़ादी को पावे खातिर बहुत अपन जान दे देले. यह हमने से मूल्यों को से संजोए को चाहिए. भारत में बहुत बंड सांस्कृतिक विरासत का गौरव. जय हिंद जय भारत. माझे नाव संगम बिरजू दांगले. मी इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्ट चे पंजाबी भाषेतून भाषण करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. सारे भारतीय आम म्हणू मेरी आम शुभकामनाओं साड़ा दो. भारत 15 अगस्त 1947 नु आज़ादी हुई. इस आज़ादी नु प्रभुता करने लाई बहुत सारे भारतीय ने आम अपनी आम जन्म दी. आम इस आज़ादी नु भारत को एक मान सर्वचारक विरासत है. इसाला ये महीनू एक भारतीय होते बहुत मान है. जय हिंद जय भारत. नमस्कार. माझे नाव आशुतोष अमोल कळे. मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. मी आज तुम्हाला कन्नडमधून भाषण म्हणून दाखवणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. याला भारतीय रिगणांना शुभेच्छाಗಳು. ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶವು ಆಗಸ್ಟ್ 15 1947 ರಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾಯಿತು. ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಅನೇಕ ಭಾರತೀಯರು ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದರು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಮೌಲ್ಯವನ್ನು
ಕಲಿಸಬೇಕು. ಭಾರತವು ಶ್ರೇಷ್ಠ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಉದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್.